लक्ष दे लक्ष. बाय हाय गाईज. मी चाललो आहे दिल्लीला. इथून नाशिक टू दिल्ली आणि दिल्ली टू हरिद्वार. मी हरिद्वारला मला स्वतःला तिथं 3 महिने तरी राहायचं आहे. 3 महिने जर मी तिथं राहिलो तर मग ठीक आहे. मला तर नाही वाटत मी राहू शकतो, पण मी कधी राहिलो तर लय मजा येईल. कारण की मला बाहेरचा एक्सपिरियन्स नाही ना. मग कधी ट्रेनमध्ये बसलो ना, कधी नाही कधी म्हणजे ट्रेनमध्ये बसलो गोवा वगैरेला, पण असं एकटं कधी गेलेलो नाही. सोलो ट्रिप. ते चाललो आहे सोलो. म्हणजे घरचे मला वैतागून गेले, घरचे वगैरे गर्लफ्रेंड वगैरे सगळे वैतागून गेले. तर शेवटी मग एक दीदी होती अनु नावाची, तिने मम्मीला हरिद्वारचं एक सांगितलं शांती कुंड म्हणून असं काहीतरी आहे. तर माझं तिकडं आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे तुम्ही माझं तिकडे हे करून टाकलेलं, का म्हणतो आपण फॉर्म वगैरे भरलेला आहे. तर माझी तारीख आली होती. मला 20 तारखेला तिथं संध्याकाळी राहायचं आहे हरिद्वारमध्ये. तर मग मी इथून नाशिकवरनं दिल्लीला जाईल. दिल्लीला मी सकाळी 10 वाजेच्या आसपास पोहोचून जाईल. त्याच्यानंतर माझी दिल्लीवरून ट्रेन आहे दुसरी, ती आहे 1:20 काहीतरी ट्रेन आहे. त्या ट्रेनवरनं मी हरिद्वारला जाईल. हरिद्वारला तिथं कॉन्टॅक्ट वगैरे करून मी शांतिकुंड वगैरेमध्ये तिकडे जाणार. तिकडं माझं पहिले 9 दिवसाचा काहीतरी एक आहे कोर्स म्हणता येईल आपल्याला, कोर्स वगैरे आहे. आणि नेक्स्ट म्हणजे तो 9 दिवसाचा झाल्यानंतर मी परत नाशिकला पण येऊ शकतो. असं राहतं का पहिले 9 दिवसाचा फिक्स करावं लागतं. ते पाठवत नाही कुठं बाहेर वगैरे, काहीच पाठवत नाही. एकदा तिकडे गेले का तिकडचे पहिले 9 दिवसाचा राहतो आणि 1 महिन्याचे 2 राहतात. असे टोटल 3 महिने तुम्ही धरून चाला. हां, तर मी 9 दिवसाचा केला. मला जर वाटलं मी तिथे राहू शकतो, माझ्या मजा आली तेवढी ताकद वगैरे, कारण की मला कधी एक्सपिरियन्स नाही. मी ते कधी तिथे राहिलो तर मी पूर्ण 3 महिने तिकडे काढून घेईल. आणि मी माझ्या स्वतःला चॅलेंज आहे, कारण की मला बाहेरची सवय नाही, मला बोलायची पण पद्धत नाही, काही नाही. मी माझी लँग्वेज नाही आणि प्लस मला जास्त शिक्षण वगैरेमध्ये इंटरेस्ट नाही. त्याच्यामुळं मेंटॅलिटी माझी थोडी खराब झाली होती, त्याच्यामुळं मला जावं लागतं आहे. पण काही नाही, ठीक आहे. आता बघू. त्रास तर खूप होतो आहे एकट्या सोलो वगैरे जायला, खूप त्रास होतो आहे. बट आता पर्याय पण नाही माझ्याकडे. काय नाही गेलो तर मग नाशिकमध्ये राहून घरचे तर वैतागलेलेच आहे. प्लस बघू आता काय होतं ते. आणि मी माझं पूर्ण जेवढं मी तिथं शिकेल, जेवढं मी फेस करेल, एक्सपिरियन्स मला जेवढं येईल तेवढं सगळं मी यूट्यूबला टाकत जाईल. 30 दिवसाचा म्हणजे 30 म्हणतो 3 महिन्याचं, एवढं पण माझ्या मी जे काय करेल ते सांगेल. कारण की मला एवढं तिथं व्हिडिओ काढायला पण टाईम नाही भेटणार. पण जेवढं मी काय करेल त्याची यूट्यूबला मी पोस्ट करत जाईल. Day 1 Day 2 अशा टाईपमध्ये पण बोलू शकतो आपण. बघू आता जसं होईल तसं बघू. झालं तर ठीक, राहिलो तर खूप भारी. माझे मित्र वगैरे, माझे भाऊ वगैरे म्हणतात अरे तू 3 महिने राहणारच नाही, तू 2च दिवसात पळून येईल ते वगैरे. तू 10 दिवस पण राहणार नाही म्हणे, असं तसं. बघू आता पुढं. तर मी इथून वगैरे दिल्ली वगैरेपर्यंत एवढे ब्लॉग्स वगैरे नाही काढू शकत, कारण की मला एवढी माहिती नाही. पण मग ठीक आहे, एकदा तिकडे पोहोचलो तिथून माझे डेली ब्लॉग्स सुरू होऊन जाईल. शॉर्ट व्हिडिओ पण मी चालू करून देईल आणि मोठे व्हिडिओ पण चालू करून देईल. मोठ्या व्हिडिओमध्ये डेलीचा एक्सपिरियन्स आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये मेन भारी पॉईंट वगैरे आहे ना, त्याच्या करत जाईल. कारण की माझ्याकडे माईक पण नाही. आता याच्यामध्ये व्हॉईस म्हणजे आवाज वगैरे कसं आहे ते मला काहीच माहिती नाही. आणि जर का झालं तर बघू, नाही झालं तरी पण बघू. पण आपल्याला आता हे करायचं आहे, 3 महिने इथे राहायचं. जेवढे पण होते त्यांना म्हणजे नाही का असं नाही होणार त्यांना मग करून दाखव थोडंसं. झालं तर ठीक, नाही तर नाही. मी खूप काही फेस करू राहिलो. माझ्या स्वतःच्या दम नव्हता तरी पण मी आलेलो आहे. मला नाही माहिती का बरं आलो मी, कारण की मी नाही, पण काही नाही, देवाच्या कृपेने इथं भेटलं मला ही जागा. मला तिकडे झाल्यानंतर 3 महिने काढल्यानंतर मी अजून तिकडेच कुठेतरी काहीतरी बघून घेईल मस्तपैकी, अयोध्या वगैरे फिरेल. आणि आता एप्रिलमध्ये केदारनाथ पण आय थिंक चालून जायला पाहिजे. झालं तरी ती पण एक मजा करून घेऊ. चांगलं आहे जे काय असेल ते एक्सपिरियन्स. तर गाईज भेटू आपण परत एकदा नंतर. ही पूर्ण अशीच व्हिडिओ मी टाकून देईल, जे काय ते बघू. आणि मला काय यूट्यूबला म्हणजे काय हे करायचं म्हणून करत नाही, बट एक एक्सपिरियन्स माझ्या स्वतःच्या लक्षात राहिला पाहिजे की मी एवढं फेस केलेलं आहे. माझ्याकडनं नव्हतं झालं तरी मी केलेलं आहे असं, बाकी काही नाही. बाय गाईज. मग ते इकडचं जेवण कसं असतं माऊली, मी कधी खाल्लं नाही ट्रेनमधलं, मला आवडत पण नाही. राईस आहे आय थिंक, ही भाजी आहे नाही, ही डाळ आहे आणि नाही ही पनीर आहे.
आलू हो. आणि काय ते आपलं हे नाही ना, पुढे गाडी थांबू स्वतःची, ट्रेन आहे, हे रूल्स राहतात. टेस्ट वगैरे बघू, चांगले असेल तर ठीक आहे. पण याला बघू किती टक्के देते ते. मी डायरेक्ट जे आवडेल तेच खायला, जास्त काय खाणार नाही. ही चपाती का काय, हिचा स्मेल जो आहे तो चपातीसारखा तर बिलकुल येत नाही म्हणता येणार. असं वाटते की त्यांनी ना फक्त असं वरच्यावर नाही का आपण उकडलेला काहीतरी पोळ्या वगैरे म्हणतो बघा, मोदक बनवतो तशा टाईपमध्ये. ठीक आहे, ठीकच बोलतोय. चपाती वेगळी आहे. चपाती का काय नक्की ते नाही कळते, पण ठीक आहे जे काय ते. आता याच्यामध्ये आलेले मला 4-5 पीस, 4-5 पीस आलेले पनीरचे. टेस्ट पण एवढी खास नाही, ठीक आहे. बटाटे बघू कसे आहे. जे घरचं खाणं राहतं ना त्याची किंमत तर आता कळेल मला काय राहते काय नाही. जे आहे ते आहे. आलू बी ठीक आहे, म्हणजे एवढं काय स्पायसी वगैरे तर नाही, एकदम नॉर्मल आहे. ही डाळ आहे, आपण ट्राय करू एकदा डाळ. मला एक प्रश्न पडलेला आहे, 1 मिनटं फ्रंट कॅमेरा चालू करतो. हां, म्हणजे मराठीत वरण तर मला बिलकुल नाही. आपण वरण ट्राय करू. फर्स्ट डिशेचं सेकंड डिशेचं सेकंड वरण. एकदम घट्ट डाळ आहे. हे चपाती पण आहे ना, टेस्ट काय कळत नाही. ठीक आहे, लग्नासारखं तर बिलकुल नाही. हां, आपल्या त्यांनी लोणचं पण दिलेलं आहे. खा प्या मजा करा असं त्यांचं बोलणं आहे. दहीचं काय काम आहे, दही कोणचं आहे. आता मला प्रश्न असा पडलेला आहे की समजा मला चपाती मागवायची तर मी कोणाला सांगू. आपण पनीरचा पीस ट्राय करू. मगाशी पनीर रस्सा म्हणजे ते ग्रेव्ही वगैरे. मेन गोष्ट म्हणजे ना, मला सिगरेटची एवढी तलब लागली ना, मी कंट्रोल किती करतो ना मला मनाला माहिती. मी स्टेशनवर परत पॅक करतो आहे. मी काय एवढं खाल्लं नाही, बघून घ्या. माझ्याकडनं काही गेलं नाही खाल्लं, जेवढं आवडलं तेवढं खाल्लं. जास्त मी खात नाही, मला प्रवासाला खायला आवडत नाही. आणि मी तिकडे चाललो आहे ना, तिथून माझं राहणं जेवण वगैरे सगळं त्यांच्याकडे आहे. आणि मला एक गोष्ट कळत नव्हती, मी हिंदीमध्ये बनवत जाऊ की मराठीत ब्लॉग. बट कसं आहे, मला मराठी क्लिअर येते, हिंदी एवढी क्लिअर नाही. हिंदीमध्ये थोडी मराठी मिक्स होऊन जाते, काय बोलतो कळत नाही ते. आता हे कोणाला द्यायचं मला हा पण प्रश्न पडलेला आहे. आता याच्यामधलं ना मी बटाट्याची भाजी खाल्ली ना काही नाही. एवढी भाजी दोन प्रकारच्या भाज्या दिल्या, वरण भात दिला आणि पोळी किती एकच होती वाटतं, 1 का 1.5 असेल. आय थिंक पोळी नव्हतीच म्हणते ना, तिथं पोळी बोलूच नाही शकत आपण. आणि आपल्याला लागते एकदम खतरनाक जेवण. खांद्याने डायरेक्ट मस्त पोळी बिळी एकदम मीठ टाकून, इथं मीठ नाही काय नाही, उकडलेल्या पोळ्या दिल्या. 1 मिनटं गाईज भैया, थैंक यू. अभी मैं जा रहा हूँ हाथ धोने के लिए.
करू आलो का. भाई मला एक उशी आणि मला बेडशीटच नव्हतं नाही का असं. तर मी विचार केला म्हटलं सगळ्यांना तर मला का बरं नाही तर भेटून गेले आता काय विषय नाही. रात्रीचे 11 11:30 वाजले असेल माहिती आहे का. डोक्याची डायक मानेचं डायक दही झालं होतं नाही. ये क्या अंकल भैया टावेल है इसमें क्या क्या है टावल. कहाँ पे जाओ. दिल्ली. ठीक है घर लेके जाने का क्या. टावल बस. फर्स्ट टावल लेके जाने का. टावल बस नहीं, टावल बैक सीट रखने का थैली लेकर जाना. ओके थैली लेके जाने का. ठीक है. कहीं टावल और वो बैक सीट ले जाना मत. नहीं नहीं फंस जाओगे ना. ना बिल्कुल नहीं. मेरे पास उससे भी अच्छा टावल है मैं क्यों लेके जाऊँ. ऐसा सेम ही है मेरे पास सिर्फ अलग ही जाड़ है कॉटन. ठीक है भाई थैंक यू. भाई मैं कुठे झोपलो होतो. इकडे आहे का मी भूल गया था मैं कहाँ पे हूँ.